बिजापूर शहराला मदीनतुल औलिया ही ओळख मिळाली। ऐनुद्दीन गंजुल उलूम यांनी 130 पुस्तकं लिहिली। दखनी भाषा, ज्याला शमशुल इश्शाक किंवा लोगां की जुबान असं म्हणायचे। दिल्लीनंतर भारतामध्ये बिजापूर हे असं एक शहर आहे जिथे राजकारणासोबतच सुफी चळवळीचंही केंद्र होतं। सुफी चळवळीतील अनेक महत्त्वाचे संत बिजापूर शहरामध्ये खानका स्थापन करून मध्ययुगीन काळामध्ये, विशेषतः आदिलशाही काळामध्ये सुफी चळवळीच्या प्रसार आणि प्रचाराचं काम करत होते। यामध्ये रूमी बिजापुरी हे पहिले संत आहेत जे दखनेमध्ये आले होते। त्यांच्यासोबत सैफुल मुल्क होते, तिकोट्याचे हाजी मस्तान आणि पुण्याचे शेख सलाउद्दीन देखील होते। या सर्वांनी बिजापूर शहरातून आपल्या चळवळीची सुरुवात केल्याचं मानलं जातं। त्यानंतर हाशमपीर आहेत, महाबर अली खंबायत नावाचे एक सूफी आहेत आणि अमीनुद्दीन आला। या सर्व सूफी संतांचा इतिहास बिजापूर शहराच्या विविध स्मारकांच्या आधारे आपण समजून घेणार आहोत। बिजापूरच्या सूफी चळवळीतील पहिले संत मानले जाणारे हाजी रूमी बिजापुरी यांची ही दरगाह आहे। हाजी रूमी बिजापुरींची दरगाह बिजापूर शहरामध्ये गांधी चौकातून ज्यावेळेस आपण गोलगुंबजच्या दिशेने जातो त्यावेळी डाव्या बाजूला लागते। रूमी बिजापुरी हे अनेक अर्थानं दखनेच्या सुफी चळवळीतील महत्त्वाचे संत आहेत। रूमी बिजापुरी यांनी ख्वाजा उस्मान हारुनी यांच्याकडून सुफी चळवळीची बैत घेतली होती। ख्वाजा उस्मान हारुनी यांच्याकडून बैत घेतल्यानंतर त्यांच्या सूचनेवरूनच रूमी बिजापुरी आणि त्यांचे सहकारी बिजापूरला आले। बिजापूरला आल्यानंतर या लोकांनी दखनेच्या सामाजिक सांस्कृतिक परिस्थितीचा आढावा घेतला आणि तिथून यांचे अनेक मित्र वेगवेगळ्या दिशेला गेले आणि रूमी बिजापुरींनी सुफी चळवळीचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी बिजापूर शहरामध्येच थांबण्याचा निर्णय घेतला। बिजापूर शहराच्या बाहेर एक खानका स्थापन करून त्यांनी सामान्य माणसांची सेवा करण्यास सुरुवात केली। रूमी बिजापुरी यांनी बिजापूर शहरात सुफी चळवळीचा प्रसार केल्यामुळंच इतर सुफी संतांना बिजापूर शहरात येता आलं असं मानलं जातं। त्यामुळंच बिजापूर शहराला मदीनतुल औलिया ही कालांतरानं जी ओळख मिळाली ती ओळख रूमी बिजापुरी यांच्यामुळं मिळाली। रूमी बिजापुरी हे रोमवरून बिजापूरला आले होते आणि बिजापूरमध्ये स्थायिक झाले, म्हणून रोमवरून आलेले बिजापूरचे संत या अर्थानं रूमी बिजापुरी ही ओळख त्यांना मिळाली आणि त्याच नावानं ते ओळखले जातात। बिजापूरमध्ये असंख्य सुफींच्या दरगाह आहेत। त्यापैकी अनेक सुफींच्या दरगांविषयी, कार्याविषयी माहिती उपलब्ध आहे, पण आदिलशाहीच्या पूर्वी जे सुफी होऊन गेले त्यांच्याविषयी कोणतेही दस्तऐवज उपलब्ध नाहीत। त्यामुळं त्यांच्या दरगाह शोधताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। महाबर अली खंबायत हे जे रूमी बिजापुरी यांच्यानंतरचे सुफी आहेत त्यांची दरगाह शोधताना आम्हाला अशाच अडचणींचा सामना करावा लागला। शेवटी आसार महलच्या शेजारी किल्ले अर्कच्या आत जुन्या इमारतींच्या मध्यभागी ही दरगाह आम्हाला सापडली। ही दरगाह पाहिल्यानंतर त्याच्या मागे ही जी इमारत आहे मक्का मस्जिद नावाची, जी महाबर अली खंबायत यांनी बांधली आहे, ती पाहिल्यानंतर आम्हाला महाबर अली खंबायत हे किती महत्त्वाचे सुफी आहेत याचा अंदाज बांधता आला। कारण मस्जिदीचं बांधकाम आणि मस्जिदीच्या आसपास असलेल्या खानकाचं बांधकाम करण्यासाठी त्यांनी जे कष्ट घेतलेत त्यावरून असा अंदाज बांधता येतो की त्यांच्याकडे साधकांची मोठी संख्या असावी, त्या आधारेच त्यांनी इतकं मोठं बांधकाम केलेलं असावं। ही जी इमारत आहे ही इमारत दोन भागांमध्ये आहे। मुख्य प्रार्थनागृह माझ्या उजव्या बाजूला आहे आणि मुख्य प्रार्थनागृहाच्या बाजूला खानका आहे, जिथे विद्यालय, साधकांना प्रशिक्षण आणि सुफी चळवळीवरील चर्चा अशा गोष्टींसाठी याचा वापर केला जायचा। महाबर अली खंबायत या सुफीपर्यंतचा इतिहास बिजापूरच्या सुफी चळवळीच्या इतिहासामध्ये उपलब्ध नाही। त्यांच्यानंतर गंजुल इल्म हे सुफी येतात आणि तिथून आपल्याला बिजापूरच्या सुफी चळवळीचा ज्ञात इतिहास उपलब्ध होतो। हसन गंगू बहामनीच्या राज्यारोहणाच्या वेळेस 2 जुनेदी सुफी उपस्थित होते। त्यापैकी एक सिराजुद्दीन जुनेदी ज्यांची दरगाह गुलबर्ग्याला आहे ते होते, तर दुसरे सुफी ऐनुद्दीन गंजुल उलूम हे होते, त्यांची ही दरगाह आहे। ऐनुद्दीन गंजुल उलूम यांचं मूळ नाव ऐनुद्दीन जुनेदी हे आहे। त्यांचा जन्म दिल्लीमध्ये झाला। दिल्लीमध्येच
त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतलं. शिक्षणानंतर त्यांनी सुफी चळवळीच्या प्रचार आणि प्रसारासाठी दखनेत येण्याचा निर्णय घेतला. गुजरात मार्गे दौलताबादला पोहोचल्यानंतर काही काळ तिथे वास्तव्य करून ते पुन्हा दखनेमध्ये अनेक शहरांना भेटी देत बिजापूरला आले. बिजापूरला आल्यानंतर ऐनुद्दीन गंजुल उलूम यांनी एक मोठी खानका सुरू केली. त्या खानकामध्ये त्यांनी एक मोठा लंगरखाना चालवला होता. हा लंगरखाना दखनेच्या इतिहासातील अतिशय मोठा लंगरखाना म्हणून ओळखला जातो. ऐनुद्दीन गंजुल उलूम यांनी आपल्या आयुष्यात 130 पुस्तकं लिहिली. त्यापैकी तसौफवर काही पुस्तकं होती, तर काही पुस्तकं ही सुफी चळवळीच्या माध्यमातून सामाजिक कार्य कशा पद्धतीनं करावं याच्याविषयीची होती. ऐनुद्दीन गंजुल उलूम यांचं निधन झाल्यानंतर या दर्गामध्ये त्यांना दफन करण्यात आलं आणि या दर्गाचं जे बांधकाम आहे ते महमूद गवाननं केलं होतं. महमूद गवान हा दखनेतला एक महत्त्वाचा सरदार होता आणि महमूद गवाननं दखनेमध्ये एक ज्ञानक्रांती घडवून आणली होती. हे आपण वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे. तर या महमूद गवाननं हा दर्गा किंवा हा गुंबद बांधलेला आहे. या दर्गाला अनेक महत्त्वाच्या व्यक्तींनी, बादशहांनी भेटी दिल्यात. औरंगजेब देखील इथे अनेकदा येऊन गेल्याचं म्हटलं जातं. दखनी साहित्यामध्ये बंदानवाज परिवाराप्रमाणे भरीव योगदान शमशुल उशाक यांच्या कुटुंबियांनी दिलं आहे. शमशुल उशाक यांची दर्गा बिजापुरातील ख्वाजा अमीनुद्दीन दर्गा परिसरात आहे. शमशुल उशाक यांचा जन्म काही संदर्भानुसार मक्का शहरामध्ये झाला होता, तर काही लोकांचं म्हणणं असं आहे की शमशुल उशाक यांचा जन्म आणि मृत्यू बिजापूर शहरातच झाला आहे. शमशुल उशाक यांच्या जन्माविषयी मतमतांतरं असली तरी शमशुल उशाक यांनी जे ऐतिहासिक योगदान दिलं आहे त्याच्याविषयी अनेक साधनं उपलब्ध आहेत. स्वतः शमशुल उशाक यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत. हिंदवी भाषा किंवा दखनी भाषा, ज्याला शमशुल उशाक आम लोगों की जुबान किंवा लोगां की जुबान असं म्हणायचे, त्या भाषेमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात लिखाण केलं आहे, कविता लिहिल्यात, वेगवेगळ्या प्रकारांमध्ये साहित्य निर्मिती केली आहे. त्यांच्यानंतर त्यांचा हा वारसा त्यांचे चिरंजीव बुरानुद्दीन जानम आणि नातू अमीनुद्दीन आला यांनीही चालवला. शमशुल उशाक यांनी बिजापूरमध्ये जी खानका स्थापन केली होती त्या खानकामध्ये शेकडो विद्यार्थी त्यांच्याकडे शिक्षण घेत होते. विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून शमशुल उशाक यांची त्या काळामध्ये ओळख होती. त्यामुळं सामान्य जनतेत सुद्धा त्यांच्याविषयी आदर होता. उलेमांपेक्षाही शमशुल उशाक यांना अधिक लोकप्रियता त्या काळात मिळाली होती असं म्हटलं जातं.